चला आलो भाऊ घ्या म्हणलं माती किती ओढून घेऊ पद्धतशीर कसं म्हणजे दिसायला नको कोणाले. हा म्हणलं भूषण ते कागद पाहिजे गुंडाळी कर बा बरोबर फालतू ते का हरपला किंवा काही झालं फाटफूट किंवा झालं कल्याण झालं बरं. तेच म्हणलं त्याच्यावरच आता पुढचं भविष्य आहे याचं आता. त्याला घ्या आता फटोफट घ्या पावळे घ्या कुदळ घ्या फटोफट माती पकडून घ्या रे टोपलं घ्या सण त्याचा लवकर फटोफट. झालं म्हणलं आता सगळं ओके. इथचं आता आपलं काम आटपलं. हो आता मी म्हणतो तुमच्या याच्यात जाऊ वाडीतनी. हा तिथं कसं लाईट गीट आहे इरीपशी. हो बसले की निवांत वाचू का आहे याच्यात तर काय नाही. चला आता आपल्या चिची खाली बसू आणि निवांत वाचू आता टेन्शनचं काम नाही आता रात्री इकडे कोणी येत बी नाही. चला आता तसं टाईम तर नाही झाला मला 7 साडेसात झाले वाटते नाही का. चला आता चला लवकर. जमलं रे देवमन आले तो योग आलेले का हो काहीतरी सापडलं यायला आता चिटोरा. हो काय कागद आहे त्याच्यावर काय लिहिलेलं आहे एक खेप का मला समजलं ना. हो ह्या 5 जणाले काय 1 रुपया हाती लागू देत नाही. हो 100% काहीतरी घबाळाची शक्यता आहेच. हो कारण की चिठ्ठीतनी काहीतरी लिहिलं आहे म्हणजे आहेच काहीतरी. हो चला आता हे चालले वाढीत यायच्या नाही का जवळच आहे तू यायच्या आधी पोहोचा लागन आपल्याला चिठ्ठीवर जाऊन बसा लागन. हो म्हणजे एक वेळ का आपल्याला समजलं ना हो असं असं आहे बा झालं यायच्या आधीच बिलकुल झालं याचा कार्यक्रमच झाला बसा बोंबलतले को. चलो आता चला आता काढा कागद काय आता काय आहे त्याच्यात नाही वाच बरं वाच वाच हा मोठ्यानं वाच जरासं म्हणजे आपल्याला ऐकू आलं पाहिजे. घे आता पटोपट वाचन कर. अरे बा बोले का झालं बा कळलं ना आता. हे बा लाईन पाटील हो पा तुम्हीच वाचा म्हणलं हे हो आपल्या तर हे बा डोक्याच्या पडायला तर काम दिसून राहिलं मला. हो कोणती घशिटी मारली याच्यावर हो पा हे पा म्हणलं वाचा तुम्हीच वाचा. पूर्ण म्हणजे करशिव लिहिलाय का करशिव त्या काळात करशिव होती का बा. हा इंग्रजी म्हणजे लपिटी मारायला का. अरे नाही ना वा आपली मराठी भाषा सारखंच आहे पण लपेटी मारेल आहे. हो पा तुम्हीच वाचा हे पाहत घरी मला तर काही एक शब्द फुटून नाही राहिला यातला. हो हाय कोणती नेमकी भाषा हो तुम्हीच पहा. अरे बापले का भुसण्या हे का भाषा झालं का रे हे तर मला नाही कटून राहिले. हा आलो भाऊ जमते काय पहा बरं. सांगा आता तुम्हालाच नाही वाचताय तर मला काय वाचता येणार आहे. हो माया काय का दुसरावर काय. हा नाही मग आपल्याला नाही जमणार म्हणलं तुम्हीच पाहा काय आहे तर. आला ते हो हा तुम्हाला इतकी मोठे शिकले तुम्ही तरी वाचता येत नाही म्हणता काय फायदा शिकून तुमचा. हा आम्ही तरी बोलेला त्या 5वी 7वी वाले. अरे बाबा भाषा पाय ना ते कोणती आहे लपेटी मारेल भाषा आहे ना हे कोणती वाईट. हा समजून नाही राहिला ना त्यातलं एक अक्षर नाही फुटून राहिला आणि ते पुढचं काय वाचणार. हा अशा 7-8 ओळी लिखाण केलेलं आहे याच्यावर. पण हे नेमकं आहे का एक शब्दही त्यातला वाचता नेऊन राहिला. मग इंग्रजीमध्ये नाही हिंदीमध्ये नाही मराठीमध्येही नाही. अरे बाबा मग कसं हो मग काय या कागदाचा फायदा आपल्याला हा वाचताच येत नाही कोणाला तर. हा त्याच्यावर काय लिहिलं आहे आणि काय नाही समजूनच नाही राहिलं तर मग आता कळावं कसं. नाही तेच आता काहीतरी याचा मार्ग काढा लागन की हे आता कागद वाचता कोणा लिहिन समजा. हो म्हणजे हे जुन्या काळातली भाषा आहे समजा नाही का. हो आता हे कोणतं काय भाषा होईल काय लिपी आहे काही समजायला मार्ग नाही. अरे मी काय म्हणतो याले माहीत असं ना हो डॅनी बुडा हे ते. हा हो डॅनी बुडा म्हणा किंवा मोठा गिटा. हा त्याला पाहा विचारू. हा त्याला हे दाखवून द्या आता इथं वावरात असतायत ते. हा चला बरं तिकडे हो त्याला भेटू बरं म्हणा कसं काय आहे म्हणा या हो असं काहीतरी करा ना. इथं नाही म्हणलं लाईन पाटील कोणी असं म्हणजे तेलगू उर्दू कन्नड अशी भाषा आहे का हे. हा म्हणजे तिकडचं कोणी आलं असं त्याने हे कागद लिहिला असं. पुन्हा तेच तर म्हणून राहिलं मी आता हे आपण भूताची भाषा काढली ती सोपी आहे उलटी पण ह्याच्यातनी काहीच मिळणार लागू राहिला. हो डॅनी बुड्याले पाहू बा विचारून तुमच्याकडे असं होतं का बा पुस्तकातनी काही असे. हा हे कोणती भाषा आहे त्याचा जरासा अभ्यास त्याला विचारा लागल. हो त्यानं जर काही मार्ग सांगितला तर ठीक आहे नाही तर या कागदाचा आपल्याला काही उपयोग नाही. पण काय म्हणणं आहे हे बी काही समजून नाही राहिलं. आता मी काय म्हणतो आता राहू द्या हो, आता रातच्या निरी काय आता तिथे बी अंधार आणि हिंदी त्यापेक्षा सकाळी आपण माया आबाजीले म्हणा डॅनी आबाजीले वावरात येऊन आंब्या झाडाखाली हो विचारू बरोबर. तसंच करू मग नाही का. हो कारण की त्याशिवाय मार्गच नाही आता जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत पुढचा मार्ग कुठला आपला. बरं चला मग आता हो चला आता घराकडे चालले जाऊन कागद म्हणलं हे पा माझजवळच ठेव तुम्ही काय. हो विनाकारण कसं आहे कागद का हरपला झालं म्हणलं आपलं कल्याण आता. हां हो ठीक आहे मग हो चला आता आपल्या याच्यातनी वाड्यातनी ठेवून देतो पद्धतशीर. हो चला हो बाबाच्या खोलीतनी टेन्शनचं काम नाही. हो चलो. नाही तरी म्हणलं मनोज भाऊ याच्यात काय असेल बरं समजा लिहिलेलं अंदाज तुम्हाला काय वाटत असेल. ते त्याच्यात खजिन्यातच लिहिलं असं असं मला वाटते बा हो बा खजिना इथं आहे बा किंवा कुठं आहे बा असं काहीतरी असं नसतं त्याच्यात. हो येणीच कागद ठेवला असेल का तिथं लिहून. हा हो इतकं तुला ते याच्या खाली सापडला शिवलिंगाच्या. तर काही ना काहीतरी त्याच्यात म्हणजे आपला फायदाच होत असं असं मला वाटते बा. मला तेच वाटून राहिलं की आता समजा शिवलिंगापाशी जर कागद लिहून ठेवला आहे याचा अर्थ बा ज्याला कोणाला सापडून त्याला ती सूचना देऊन राहिली की बा आता तुम्ही पुढे काय करा. हो तर कदाचित सांगता येत नाही काही सांगता येत नाही बा इथं तिथं आहे माल आहे असं तसं. हां आता समजा नसणार ते आता आपल्याला या भाषेचा पहिले शोध घ्या लागल नंतर त्याच्यावर विचार करावा लागल. पाहू ना मग तरी मी उद्या आता माझ्या आबाजीले हो नाही डॅनी आबाजी विचारून घेऊ हो काय होते काय ते समजतेस मग. तर एक काम करा हो त्याला हे सांगू नका बरं. हो आपल्याला हनुमानाच्या मंदिराच्या समोरच्या भागात हो शिवलिंग बा हे आम्हाला खाली जमिनीतनी आढळलं पण आम्ही तिथचा कागद आणला. हो असं सांगायचं नाही हे कागद म्हणा बा हो एका पुस्तकात होता म्हणा. हो काय आहे समजते का पहा म्हणा असं विचारून माहिती काढा लागल. मला तेवढं तर करावंच लागेल ना. पाहू ना काय करायचं ते. संतोष भाऊ तुम्ही सांगा बरोबर हो तिकडे गाई चारायला यायचा बरोबर आणि आम्ही आधीच जाऊन बसतो तिथं हो असा प्लॅन करावं लागेल ते. चला आता मोळा मीटिंग.
आता उद्या डॅनीच्या आसपास राहा लागते आपल्याला म्हणजे समजते काय लेखाजोखा पुढचा नाही का त्या लेखा वाचता आली भाषा की झालं कामच झालं. इकडे बसले का तुम्ही लाईनी पाटील काय राजा मी वावला तुम्हाला बा तुमच्या मजूर सांगे तिकडे गेले म्हणे आंब्याखाली दहा म्हणे पहा म्हणे असं तर काय तुम्ही राजा लय शिकेला म्हणलं मला हे कागद द्या मला वाचून जरा काय म्हणलं काय समजूनच नाही राहिलं कोणती कसं काय आहे आपलं शिक्षण कमी आहे हे पहा बोला हे मला सापडलेला कागद आहे मला काही समजून नाही राहिलं वाचा बोला. आले का कुठं चालला बा कागद हे काय कुठं सापडला कुठं म्हणलं हे तर मला काही समजून नाही राहिलं कोणती भाषा आहे का नाही मोठे बाबा पहा बरं काय समजते तुम्हाला काही बरं आबूजी काय तुम्हाला समजते काही यातलं माया तर काय हिशोबाच्या बाहेर दिसते बघा कोणती भाषा आहे तर पहा बरं ते काय वाचता येते तुम्हाला. आणि ते देव म्हणे लेखाचं हो ना कसं काय आलं मग आत्ताच्या आता बातच हो ना लेखाचं मागच आहे का म्हणा लेखाचं नाही आबाजी पाहावं वाचता येते का नाही तर राहू द्या मग राहू द्या जाऊ द्या वाचता येते समजा कागद वापस देऊन द्या जाऊ द्या काही कामी नाही ते असाच आहे ते हा ना द्या इकडे. हो ना मला पाहू तर दे पहिली एक शब्द नाही पाहिला तर वापसही दे म्हणतो पाहू दे ना मला हे ओळखीतलं दिसू राहिलं ना का रे डॅन्या तुले समजते का म्हणलं हा आलं तुझ्या लक्षात आहे का आहे तर हो ना बे मोडी लिपी होई ती मग काय तर मोडी लिपी आपल्या ते दौतीतनी टाक बुडवा लागे आणि आपली लपिटी भाषा लिहा लागे मग असं आहे न ते आपल्या वक्ती होती नाही भाषा होती नाही हा कंदीला शिकला नाही हा आपण तर का दुसरा पहिला वर्ग शिकलून सोडले आपण हा लय मारे मास्तर तर बोलता आबूजी हो काय मोडी लिपी म्हणजे कसं काय मला समजलं नाही बा. अरे हे मोडी लिपी आहे 1950 पासून हे बंद झाली त्याच्या आधी होती नाही मग आपलं छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून ही लिपी आहे हो मग आम्ही आता नाही शिकलो म्हणा कंदिलेली येते यातलं हो तर याच्यातनी कसं आहे आपलं दौतीतनी टाक बुडून ते आपण लिहायले मग कसं एक एक शब्द भारी जाते लिहायले हो मग एकसारखी लिहिता आले पाहिजे गर 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 एक वेळ धरली टाक की आपलं 2-4 शब्द त्यात झाले पाहिजे हो म्हणून ते कसं घशिटी झाली हो मग लपिटी भाषा आहे ती तर ते मोडी लिपीत आहे ते लिहिलेलं सगळं म्हणजे तुमच्या ओळखीतले आहे नाही का लिपी बरं काही शब्द यातले फुटतीन तर पहा ना वाचता येते का एक दोन काही असं जरा काही थोडंसं तर्क गिरकानं हिशोबानं. अरे लय दिवस झाले ना आता काय तर ध्यानात येते एक तर आम्ही लय शिकलो नाही हो पहिला दुसरा वर्ग शिकलो सोडून दिलं पण कंदीला शिकलो लेखाचं हो त्याला गरगर वाचता येते नाही मला माहित आहे ना तुम्ही त्याला भेटा ना हे कागद दाखवून देते लेन वाचा म्हणा का तिथंच तर जाऊन वाटत आम्हाला ते बुडा तर माहित नाही का कोणत्या रंगाचा आहे का हो ना काही वाचून दाखवायचं नाही तर नाही ते तर आहे म्हणा बरं त्याला वाचता येईल नाही हो बाकीचे अजून कोणाला वाचतील का समजा नाही डॅनी आबाजी तुमचा भाऊ ते जानी आबाजी त्याला वाचता येते का. ते कोणता रे हेंबाड्या ते तर निरा जंगल हिंड्या होता मग काय तर ते काही कामी नाही त्याला काय येते तुम्ही यालेच विचारा हो कंदील बुड्याले खळखळ वाचते ती हो बिजा हुशार होतं कसं ते लय छत्र आहे ती हो त्याला विचारा बुवा. का काय कसं काय म्हणलं काय त्या कागद लाईन पाटील ते काय आहे काय ते काही नाही ते संतोषले सापडला म्हणजे कुठं येतं म्हणजे वाचून दाखवता का तुम्हाला वाचता येते का बा आता ते काही आपल्याला कोणाला समजत नाही ते काही कामाचं नाही ते असा पडलेला कागद सापडला ते असं कागद आहे का हो ना तेच म्हणलं मला काय पाहू राहिलं बा कोणाचा 7-12 असं जाऊ दे तिकडे हो ना काय बकरीला का एका जागी राहत नाही हो बकरी दिसली का माही बकरीला का आली का इकडे पांढरीवाली आपली कबरी नाही इकडे नाही आली इकडे काहीच नाही आलं. बरं चला येतो मग मी आता हो चला आता कंदील बुड्याकडे जाते ते थोड्या वेळा नाही का हो याच्या मागच राहिला बरोबर चला येतो म्हणलं आबाजी हो ठीक आहे पाहिजे आली बकरी तर ध्यान ठेवतो जरा येतो संतोष हो येतो म्हणलं. का लाईनी पाटील काय झालं म्हणलं मग काही वाचलं कोणा ते तुम्ही डॅडी आबाजीला भेटतो म्हणे मोठे भाऊ आले काही लागला का म्हणलं काही मेळ त्याचा काय मोठा घोड झाला दात आहे चेनी आहे दात नाही असं काम झालं आता पण आता आपल्याजवळ कागद आहे पण वाचता याचा पत्ता नाही पण आता ते डॅनी आबाजीला विचारलं मोठे बाबाला विचारलं ते दोघंले काही शिकले नाही म्हणजे जास्त वाचता येते कंदील बुड्याले म्हणजे नाही तिथं जायचं काम पडून राहिलं ना आपल्याला हो ज्याचं भेव तेच होऊन राहिलं ना आता. बरोबर आहे वाटलंच मला तरी मी हो हे शेवटी येऊन ठेपणार आहे ते कंदील बुड्यापोशी हो काहून की ते घबाडकी काय ना पायाळू माणूस आहे ते हो हे कागद जाते त्याच्याच पशी असं वाटेच मला. हा मग आता तुम्ही सांगा मग आपण हे कागद आपल्याजवळ ठेवणे काही फायदा आहे का मग त्यापेक्षा कंदीलला आबाजीला दाखवून देऊ काही ना काही तर आपलं म्हणजे समजून तर खरी काय आहे याच्यावर लिहिलेलं. काय सांगा बुवा खरं वाचन का खोटं वाचन त्याचं काही सांगता येत नाही आता हो ते आहे सगळं त्याच्यावर डिपेंड हो त्याच्या नीतीवर आहे बा ते त्याची इमानदारी त्याच्याजवळ हो त्यानं का वाचून दाखवलं काही बी दुसरं आपल्याला भलकवलं त्यानं आपलं कामाचं वाचून घ्यावं तसं त्यानं करून घ्यावं जर काही घबाळ असलं तर त्यानंच लाभावं तिकडे असंही मी होऊ शकते त्याचं काही गॅरंटी नाही बा त्याची हो एखादा दुसरा नाही का एखादा कोणी वाचणारा नाही ना हो तेच तर वांदे आले त्या जानी बुड्याला वाचता येते ते का तसा निघाला पण अजून कोण पाहत आहे का कोणी तुमच्या ओळखीतलं कोणी आता असं म्हणजे जुना म्हातारा माणूस कोणतं काही दिसत नाही बा आपल्या गावात तर कोण नाही दुसरं नाही का मग आता कसं करता आता काय जायचं करावं त्याचं
तेच म्हणलं आता भूषण म्हणते तेच बरोबर आहे. हो काय आता काही हो, आता शेवटी जात लागणच नाही का. वाघही म्हणलं तर खाते आणि वाघोबा म्हणलं तर खाते. हो त्याच्यानं जा लागते कंदील बुड्या पैसेच आपल्याला. हो तिथूनच पाहू आता काही मार्ग लागते का तो. बरं चला मग आता त्यालाच भेटू, काय करता मग दुसरा इलाज नाही. हो चला मग चला. बरोबर चला मग व्हा पुढे तुम्ही. आणि तुम्ही घरात ठेवलेला आहे कागद बाबाच्या खोलीतनी, आलोच मी. हा बोल वामन दादा. हा काय म्हणत होता बोल. काही नाही, तू काल सांगे नाही ते शिवलिंगापाशी त्याला कागद सापडला म्हणे ते आणि ते काय आता पुढे काय झालं मग, काही लागला सुराग काही जरासा पत्ता घेता. हा काही घबाळा गिबाळाचा आहे का म्हणलं काही. अरे काय लय तिथं माय ना दादा, इतकं सोपं आहे का ते. मग आता घबाळ आहे का नाही हेच तर अजून समजलं नाही. हो मी मागच आहो त्याच्या म्हणा, चिची खाली बसले ते तिचा कागद घेतला शिवलिंगापतचा. शिवलिंग झाकून घेतलं आणि चिची खाली त्यानं ते वाचायला कागद दिला, लाईटात वाचतो म्हणे बाबा आपण. अरे कायचं त्याला वाचता नाही येते. हो अलगच भाषेत होतं, लिपीत होतं ते. मग म्हणे असं करू आपण म्हणे, ते जुन्या काळातली भाषा लिपी असेल म्हणे काहीतरी. तर त्याने बुड्याला भेटू म्हणे आपण मोठेले. हो ते मोठा नावाचा एक बुडा आहे तिथं. हो काय जगीर आहे का काहीतरी नाव आहे त्याचं. तर तिथं गेले ते वावरातनी आंब्या झाडाखाली. हो मी मागच होतो त्या संध्याच्या. हो त्यानं नाटक रचलं म्हणे बुडे बा म्हणे हे काय आहे वाचून दाखवा. तेवढ्यात मी भस्कन गेलो, मी आलं काय वाचते ते समजते बा. पण ते दोन्ही बयाड बेलनेच निघाले बुडगे. हो त्याला काही वाचता आलं नाही. आता ते वाचता येते म्हणे आता कंदील बुड्याले. हो आता हे आता बहुतेक कंदील बुड्याला भेटते तर. हो पण आता मायावर कसं द्यायचा शक येऊन राहिला व हे मागं कसा काय. म्हणून मी काही गेलो नाही गावात. आता गावात कसं जाव. आता मला फक्त कंदील बुड्यावर लक्ष ठेवावं लागेल बा, आता काय होते काय नाही. असं म्हणजे आता हे चक्कीवाला तेच बुडा ते चष्म्यावाला कंदील आहे नाही का. मग आता त्यानं जर वाचलं तर आता तुला कसं माहीत पडून, मग आता कसं काय करावं. हो ना तेच तर वांदा झाला. मग आता एक काम करतो मी, या 5 जणांवर लक्षच ठेवून आम्ही तसा बी. पण आता एक कंदील बुडा वाढला, 6 जणांवर लक्ष ठेवून राहू मी. काय होते पुढे पुढे मी सांगतोच तुले. हा पण ते कागद लेखा तो पाहिला होता, त्याचा फोटो गिटो जर असता ना तर जमलं असतं. हो आपण एखादा माणूस पाहिला असता, त्याच्या माध्यमातून काही चौकशी केली असती, कोणाला वाचता येते का तर. बरं पाहतो ना विचारून मी त्याला. म्हणतो वाचला का म्हणतो कंदील बुड्यानं. हो नसन वाचला तर आपल्याकडे माणूस आहे बा. हा फक्त कागद दाखवा, ती 1 मिनिटात सांगते. जमलं तर जमलं मग. तसं काहीतरी शक्कल लढू तू, ते कागद आपल्याजवळ आला पाहिजे. हो कमीत कमी त्याचा फोटो तरी आला पाहिजे. म्हणजे मग ते आपण खाजोड्याच्या माध्यमातून पाहू मग काहीतरी त्याचं बी. हो त्यालाही सामील करू, काऊन की त्याच्यावर काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. पण नाही करतो ना, कोशिश करतो मी. ते जे गाईवाला पोट्टा आहे का नाही त्याला भडकून देतो. बहुतेक कंदील बुड्यानं बा तुम्हाला काही वाचून दाखवलं दुसरं. हो असं त्याला सांगतो आणि बरोबर म्हणतो आपल्या माणसाला बरोबर वाचता येते. सारखं येते का नाही पाय बा. असं म्हणून त्याच्यापासून कागद मी हस्तगत करतो. तसं कर हा. हो माणूसच आहे म्हणा आपल्यापाशी. हा पाहतो ना मी एखादा मग. खाजोडे जोड का माणसाला कमी आहे का ते शोधते बरोबर. फक्त तेवढा कागद कव्हर करू द्या. हो ठीक आहे मग ठेवतो मग. नाही करतो ना कोशिश मी. नाही भेटला कागद कमीत कमी फोटो तरी पाठवतो मी त्याचा काढून मोबाईलला. आणि तुम्ही त्याचा मग अर्थ काढा काय आहे. हो ठीक आहे मग. काय बाबा इकडे काय मोर्चा आपल्या घराकडे काय झालं रे बा. हा काय साठी आले म्हणलं. काही नाही म्हटलं तुमच्याच इकडे आलो होतो, जरा महत्वाचा विषय आहे. बाहेर काही बोलता येणार नाही आपल्याला, थोडंसं आतमध्ये बसू म्हणलं. तसं हो का, म्हणजे काय सांग नेमकं काय विषय काय म्हणता, सांगा तर कधी कमी कमी काय आहे बा विषय काय. नाही ते सांगतो मी आतमध्ये. कसं आहे भीतीला कानं असते. हो जरा विषय थोडासा वेगळा आहे. हो म्हणून तुम्हाला भेटायला आलो. आहे का बरोबर. मग असं करा ना, एक जण धाट्यातच थांबा, म्हणजे कसं कोणी ऐकणार नाही आपल्याला, कसं टेन्शन नाही राहत. मग मोकळं बोलते. इथंच थांबव चेतन, तू इथं थांब. बाकीच्या अंदर आहे. हो चला या अंदर आहे. बरोबर मी थांबतो बाहेर. हो जा तुम्ही. दरवाजात उभा राहा तुम्ही. कोणी आलं तर टच करतोच ते. जा लाईन पाठी सांगून द्या तुम्ही विषय. करा ते क्लिअर बरोबर. घरी नाही वाटते नाही. काय आजी नाही वाटते घरी, कुठं बाहेर गेले का. हो त्या गुंपाबुडीच्या घरी आता उद्याच्या कामाचं काहीतरी टापटीपण लावायला गेली आणि आपला भानू आहे चक्कीवर. मी आता चाललोच होतो बाहेर मुंगशीरामच्या घरी. हो चला म्हणलं बसा आपलं काहीतरी. काय होतं काय विषय काय म्हणलं, गंभीर विषय आहे म्हणता. हो सांगा ना काय आहे तो. हो ना त्याच विचारानं आलो आम्ही. म्हणलं कसं आहे तुमच्या कानावर टाकावा, काहीतरी सोल्युशन तुम्ही काढू शकता असा ते विषय आहे. असं हो का बरं, म्हणजे माझ्याशिवाय काही जमत नाही वाटते. असं हो का. फक्त मी काय म्हणतो, तुम्ही जे बी काही विषय सांगता ना, हो खोटं बोलाच नाही भाऊ. हा हो खरं मला सांगा तुम्ही. नाही तर मग कसं काही गोष्टी लपून ठेवायच्या आणि काही गोष्टी सांगायच्या, असा मला विषय सांगू नका. हो जर तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल तर बरं. हो कारण की डॉक्टरपाशी आणि वकिलापाशी खोटं बोलायला जमत नाही. हा खोटं बोललं तर ते उद्या कोर्टातनी सिद्ध व्हायच्या वक्ती अडचण आणते. म्हणून म्हणलं तुमची बिमारी काय आहे ते मला खरी सांगा. नाही पहिले इरादा नव्हता आमचा खरं सांगायचा. संतोष काहीतरी बहाणा करणार होता, पण आता आम्ही ठरवलं की जे बी आहे ते तुम्हाला खरं सांगून देतो. हो आता तुम्ही आम्ही जे ढोलताशे वाजवले हो भूताच्या बाजारात, आणि तुम्ही म्हणे बा तिकडे जाऊन बसा म्हणे हनुमानाच्या मंदिरात, ते जंगलातल्या लाईन्या. तर आम्ही तिथं जाऊन बसलो. हो बसलो. मग कसं संतोष हे समजा आपला भूषण म्हणे की बा इथं म्हणे काहीतरी आहे म्हणे. हो जगनलेन त्याईले काहीतरी दिसलं होतं म्हणते आपल्या हनुमान जयंतीच्या वेळेस. तर मी म्हटलं बाबा पाहू आपण काय तर थोडंसं उकरून. पण मग रात्र जास्त होती तर म्हटलं बा उद्या पाहू आपण. तर एक दिवस आड झालं तर आम्ही काल गेलो. हो काल आम्ही ते पाहिलं उकरून. तर तिथं निघालं शिवलिंग आणि आपलं नंदी आहे तिथं आपलं हनुमानाच्या मंदिराच्या थोडंसं समोरच्या भागात. तर मग आम्ही पाहिलं ते उकरून. तर काय झालं लेखाचं, त्याच्यात एक आम्हाला कागद सापडला. हो असा जुना झालेला कागद आहे, पण चांगला दट कागद आहे. आणि ते त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. हो तर ते लिहिलेलं असं भाषेत आहे लिपीत समजा.
तर ते कसं आम्हाला काही वाचता नाही आली. मग आम्ही गेलो समजा डॅनी आबाजीजवळ. तुम्हाला पाहिलं आम्ही पहिले डॅनी आबाजीजवळ गेलो. डॅनी आबाजी म्हणे बा मला काही समजत नाही म्हणे. आणि मोठे आबाजी म्हणे मला समजत नाही. मग आलो आम्ही, त्याने सांगितलं की बा कंदील आबाजीला विचारा. तर ते कागद आम्ही घेऊन आलेलो आहो. तर ते तुम्हाला वाचायचं आहे, तर ते तुम्हाला वाचता येते असं ते म्हणत आपले डॅनी आबाजी. ए बाबा, हे कसं का मग नजरेतून हुकलं म्हणाले का नाही का? हो ना, हे तर आता एवढं कंदील घेऊन हिंटू पण मला नाही दिसलं, याला कसं दिसलं? असं 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 म्हणजे भूषणलेन आपलं या पोट्ट्याला दिसलं आणि तुम्ही ते उकरलं तर त्याच्या खाली कागद सापडला. बरं बरं, मला पाहू दे बा, वाचता येते का? तर मग आता काय आहे काही नाही ना. हो, दाखवा कागद दाखवा. चिठ्ठी देतो आबस तुम्हाला. हो, पण एक तुम्हाला शपथ घ्या लागेल. हो, जे बी काही वाचीन ते खरं वाचीन, खोटं वाचणार नाही. खोटं जर वाचलं त्याचे परिणाम मला भोगायला लागेल. देव मला शिक्षा करण. ईश्वराच्या साक्षीने मी वाचत आहो. आणि जर का मी चुकीचं वाचलं तर मला देवानं दंड द्यावं. असं तुम्ही म्हणा किंवा देवाच्या तिथं तुम्ही कबूल करा. हो, तर आम्ही तुम्हाला ती चिठ्ठी देतो. बाबा चांगले हुशार दिसू नाही का? पुरा विचार करून आलेले दिसते. हो, पण मी सोपा नाही ना, मी येऊ नाही पाहिलं ना. पहा असं करा, मी शपथ तर कधी घेतो, आधी घेत होतो. पण मी एक सांगतो तुम्हाला चिठ्ठी सापडली शिवलिंगाखाली. हो, मामूली जागा नाही ती. कारण की पुरातन तिथं गाव वसलेलं होतं आणि तिच्या मंदिराखाली तुम्हाला ते सापडलं. कदाचित जर समजा त्याच्यात खजान्याचा उल्लेख असन, कुठचं राज छुपलेलं असन, तर त्याच्यातलं जर काही सापडणारा माल असेल तर 50% मालक मी राहीन. आणि 50%नी तुम्ही किती 5 जण आहे नाही का? हो, तुम्ही 5 जण राहील. हो, तर तुम्ही ते वाचून दाखवतो. हो, नाही तुम्ही काही वाचतही नाही आणि मला तुमच्या कागदाचं घेणं देणं नाही. आता अजून काही सापडलंही नाही, त्याच्यावर काय लिहिलं आहे तेही माहीत नाही. ही शेवटी सुरू झाली. अरे हे बा, मी काय म्हणतो, पहिले तुम्ही वाचून तर घ्या, त्याच्यानंतर पाहू मग काय करायचं त्याचं. आतापासून तुम्ही हिशेवाट्यावर आले नाही हो. नाही 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 नाही, आता तुम्ही कशी ऐकून शपथ घेऊन राहिले? मग तसं मध्ये तुमच्याकडून घ्या लागणार ना काही ना काही. 50%च कबूल हा का सांगा तुम्ही. जर काही असन तर, नसन तर मग विषय नाही. असनच याची गॅरंटी नाही आणि असल म्हणून काही सांगता येत नाही. हो, पहा तुम्ही आता विचार करा आणि सांगा. जाऊ दे, सांगा म्हणलं एरी काय आहेच त्याच्यात, असं थोडी माहिती आहे का? हो, लाईन पटेल हो म्हणून द्या. बरं ठीक आहे, चालते, काही हरकत नाही. तुमचं 50% हिस्सा राहील, बाकीचं मग आम्ही आमचं पाहू काय करायचं त्या. हो, आम्ही गावाला वाटून देऊ, नाही तर दान करू. हो, फक्त तुम्ही तुमच्या 50%वर कायम राहा. झालं? हो, ठीक आहे, दाखव तुम्ही आता कागद काढतो मग. खरंच म्हणलं, हो, तुम्ही भाग्यवान हा गड्या 5 जण. हो, हे पत्र किती जुनं पत्र आहे आणि याच्यात आता काय लिहिलं आणि कोणासाठी नशिबात काय ताट वाढून ठेवलं, वाचू द्या बा मला आता पहिले. हो, 1 मिनिट आता वाचून दाखवतो. एक कोड आहे याच्यात मी. हो, कोड्याची भाषा आपल्याला समजा लागेल काय. हो, आता एक मोठा डोंगर, रामपूरचा डोंगर, चारी बाजूनी डोंगर, त्यापैकी एक डोंगर. डोंगरावर आहे छोटेसे देऊळ, डोंगरावर आहे छोटेसे देऊळ. देवळाच्या पायऱ्याशी मी बसलो आहे लपून. वाट पाहतो आहे मी तुमची, घ्या कल्याण करून, रामपूरवासी. काय म्हणते म्हणलं, लपून बसलं म्हणते बा? काय, कोण लपून बसलं म्हणते ते? कसं काय समजलं नाही बा आम्हाला काय म्हणणं आहे त्याचं. अरे काय तुम्हाला कोण समजणार आहे? अरे त्याचा अर्थ असा आहे, हे रामपूरचे जे डोंगर आहेत म्हणते, हो, त्याच्यातल्या एका डोंगरावर एक छोटं मंदिर आहे म्हणते. त्या मंदिराला जे पायऱ्या आहे, त्या पायऱ्याजवळ मी आहे म्हणते लपून. म्हणजे कोण लपून? भूत नाही. हो, सोन्याचा हंडा लपून, असं म्हणणं आहे त्याचं. हो, सोन्याचा हंडा लपून आणि रामपूरवासी आहे म्हणते ते घ्या कल्याण करून. म्हणजे तुमचं कल्याण करून घ्या असं म्हणते ते. बोलता कल्याण म्हणजे फायदा बा, नाही तर आपलंच कल्याण लागायचं. सौके साठवून काय म्हणते ते. असं तर नाही ना आपलं कल्याण होईल बा, म्हणजे 12 वाजन आपले, असं तर नाही ना अर्थ त्याचा. ते कल्याण काय आहे? अरे बाबा, ते कल्याण वेगळं असते आणि मुंबई कल्याण वेगळं आहे. हे आपलं म्हणजे भलं करा असं म्हणणं आहे त्याचं. अरे बापरे, म्हणजे सोन्याचा अंडा आहे समजा मग नाही का, एक छोट्या मंदिराच्या पायऱ्यापाशी. असं आहे ते म्हणणं. तर आता पहा, हो, एक काम करा आता. फक्त आपल्या किती जणाला माहीत आहे? 6 जणाला गोष्ट माहीत आहे. चेतन बाहेर आहे, त्याला बरोबर सांगून द्या. तर 6 जणांपैकी कोणीच आता कानाचा कू करू नका. कोणाले कुकडे कसं बिलकुल अजिबात लिकीच करू नका. मोठ्याले समजा डॅनीनं जर विचारलं तर म्हणा बा त्याच्यातनी आरती लिहिलेली होती म्हणा, जय भोलेची आरती होती म्हणा, असं सांगून द्या. आता कागद मापाशीच ठेवतो मी. नाही तर हे जर का कागद अजून एखाद्याच्या हाती जर लागला तर त्याला जर का वाचता आलं तर मग कार्यक्रम झाला. तसा तर कोणी नसेल म्हणा, जास्त नाही तर असं कुठं वयाचे समजा काही, पण माझोडच राहू द्या कागद. हो, तेच म्हणलं, नाही तर कसं घरावर गोटी येऊ शकते. काय ना तुमच्याजवळ राहू द्या, सुरक्षित राहते. फक्त मी म्हणतो आता पुढे काय करावं लागेल आपल्याला. मला माहिती आहे ना कोणतं मंदिर आहे ते. मागं धरण फुटलं होतं तेव्हा लोक त्या पहाडावर गेले होते. तिथे एक मंदिर आहे आपल्या रामपूरच्या जंगलातलं, एक पहाडावर छोटं मंदिर आहे. हो, मी पाहिलं आहे ते, मला माहिती आहे ना. हो, मला वाटी तिथं काहीतरी असू शकते, अंदाज होता मध्ये, पण मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. हो, पण आता आला योग समजा. फक्त आता एक काम करा, उद्या मी त्याचा अभ्यास करतो, नंतर आपण डिसिजन घेऊ काय करायचं तर. फक्त कुठंच लिकीज करू नका. कागद सापडला हे 2-4 जणांना जे माहीत आहे त्याला फक्त एवढंच सांगा की याच्यातनी बा जय भोलेची हे होतं गाणं होतं बा, ते लिहिलेलं ते वाचून दाखवलं म्हणा कंदीला पाहिजे ना. झाला विषय समाप्त. मग पाहू आपण पुढे काय करायचं ते. पाहू मग आता. ठीक आहे, उद्या पाहू काय होते. बरं मी काय म्हणतो, कधीला म्हणजे गावाल्याला माहीत झालं तर काय फरक पडते. माहीत झालं तर आपण काय करू, त्याचा काहीतरी मंदिराचा जीर्णोद्धार करू, गावाचा विकास करू. जमत नाही का? असंही केलं तर काय हरकत आहे? सर गावानं मिळून मिसळून खाल्लं सगळ्यानं तर.
आलू भाऊ तुम्हाला वाटते तसं गाव नाही हा, कोणाच्या फायदा करायच्या लायकीचं नाही हे गाव. मग दिन एखादा पिन मारून सरकारी खजान्यात सबंध जमा होईल, आपल्याला नाही भेटणार, कोणालाच नाही भेटणार. करू ना आपण दानधर्म करू, जीर्णोद्धार करू, पण आपण 6 हिश्यातच आपल्याला काय करायचं ते करू. हा फक्त तुम्ही कोणाला सांगू नका सध्या, हिशे वाढवू नका, नाही तर मग सरच्या सरळ जमा करून द्या लागन, मग बसा लागन टाय पिटेत आपल्याला. म्हणून मला चुपचाप राहा, मी सांगतो तसं तसं करा. आता मा अंडरमध्ये कार्यक्रम चालू द्या. ठीक आहे, आता मी पाहतो उद्या अभ्यास करून पाहू काय करायचा उद्याच्या एपिसोडमध्ये.